Good morning, students. In the last lecture, we learned about the Kepler's second law of planetary motion. Today, we are going to discuss about the Kepler's third law of planetary motion. या आधीच्या पिरियडमध्ये आपण केपलरचा सेकंड लॉ बघितलेला आहे आणि त्या लॉचा प्रूफ सुद्धा आपण बघितलेला आहे. आज आपल्याला केपलरचा थर्ड लॉ बघायचा आहे आणि त्या केपलरच्या थर्ड लॉचा प्रूफ काय आहे ते सुद्धा आपल्याला आज बघायचं आहे. पण हे प्रूफ सुरू करण्याआधी बिफोर वी स्टार्ट वी मस्ट नो some terms about the ellipse. Why ellipse? Because we know that ki every planet revolve around the sun in the elliptical orbit. Therefore, here we are going to discuss some terms which are related to the ellipse. Okay, suppose जर अशा प्रकारचा इलिप्स आपल्याला दिलेला आहे आणि हा इलिप्सचा सेमी मेजर ऍक्सिस आहे आणि हा इलिप्सचा सेमी मायनर ऍक्सिस आहे. हा आहे सेमी मेजर आणि हा जो आहे याला म्हणायचं आहे सेमी मायनर. Suppose this semi major axis is denoted by E and this semi minor axis is denoted by B. Okay, and we know sun is situated at one of the foci. Here is sun situated. So जर अशा प्रकारचा इलिप्स आपल्याला दिलेला आहे, इलिप्टिकल स्ट्रक्चर आपल्याला दिलेला आहे, तर मग इलिप्सचा एरिया काय असणार आहे? व्हॉट इज द एरिया ऑफ इलिप्स? तर एरियाचा जो इलिप्सचा जो एरिया येणार आहे तो असणार आहे इट इज इक्वल टू पाय ए इंटू बी. दिस पाय मल्टिप्लाइड बाय सेमी मेजर ऍक्सिस मल्टिप्लाइड बाय सेमी मायनर ऍक्सिस. याला म्हणायचं आहे एरिया ऑफ द इलिप्स. आणि दुसरी टर्म आपल्याला माहिती पाहिजे ते आहे लेटस रेक्टम. लेटस रेक्टम इज अ टर्म which is related with the ellipse. लेटस रेक्टम ऑफ ellipse is equal to ellipse का लेटस रेक्टम काय असतो? तर हा लेटस रेक्टम आहे इट इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल l and this l is equal to b square divided by a. That is square of the semi minor axis divided by the semi major axis. This is the latest rectum of the ellipse. Okay, now we are going to start our topic, that is the Kepler's third law. What Kepler's third law state that the square of the time period. What is the statement? The time period of revolution of a planet or we can write here the square. The square of time period of revolution of a planet is directly proportional to cube of C major axis. Okay, so this is the statement. If I तिसरा लॉ आहे केपलरचा, त्या केपलरच्या लॉचा स्टेटमेंट आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट is directly proportional to the cube of semi major axis. याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा प्लॅनेट कुठे असेल, जेव्हा हा प्लॅनेट अशा प्रकारे रिव्हॉल्व करणार तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे टाइम ऑफ रिव्होल्यूशन. द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. ज्याने इथपासून सुरुवात केली तर परत त्याला इथे यायला जो काही वेळ लागणार आहे त्या वेळेला आपण टाइम पिरियड
ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणू शकतो. तर हा जो टाइम पिरियड आहे हा कशा डिपेंड आहे? इट इज डिपेंड अपॉन, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. तर सेमी मेजर ॲक्सिस या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे? ए घेतलेला आहे. आणि जर आपण हा टाइम पिरियड किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा टी घेतला तर आपण असं म्हणू शकतो टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू ए क्यूब. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या लॉला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू शकता. टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू ए क्यूब वेअर दिस ए इज द सेमी मेजर ॲक्सिस. ठीक आहे. आता आपल्याला याचा पुढचा भाग बघायचा आहे, याचं प्रूफ बघायचं आहे. मग प्रूफ बघताना काय करायचं? तर हे प्रूफ बघण्यासाठी आपल्याला सेकंड लॉ मध्ये जावं लागणार आहे. आणि सेकंड लॉ काय आहे की द रेडियस वेक्टर drawn from sun to planet, the radius vector drawn from sun to planet sweep out equal area in equal interval of time. किंवा आपण त्याला असे म्हणू शकतो की एरियल वेलोसिटी is equal to constant. Suppose this is area dA आणि हा कव्हर करायला टाइम लागणार आहे dt. Suppose in a short interval of time dt this planet or the radius vector covers a small area dA, then in this case the areal velocity of this planet is equal to, what is areal velocity? This areal velocity is equal to area divided by the time taken by the radius vector. म्हणजे त्या रेडियस वेक्टरनं किती वेळ घेतला आहे dt इतक्या वेळेमध्ये त्याने किती एरिया कव्हर केलेला आहे, तर त्याचा जो रेशो आहे त्या रेशोला आपण एरियल वेलोसिटी असं म्हणणार. ओके. आता फॉर एक्झाम्पल की या प्लॅनेटने पूर्ण एक रोटेशन कंप्लीट केलेलं आहे. तर पूर्ण रोटेशन कंप्लीट केल्यानंतर त्याची जी एरियल वेलोसिटी निघणार आहे ती एरियल वेलोसिटी किती असणार आहे? इट इज इक्वल टू, जर त्यांनी पूर्ण एरिया ऑफ इलिप्स आणि डिवाइडेड बाय हे पूर्ण रोटेशन कंप्लीट करायला लागणारा वेळ, त्याला आपण म्हणणार आहे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, ज्याला आपण कॅपिटल टी ने दाखवलेला आहे. तर आपण इथे लिहिणार आहे टाइम ऑफ रिव्होल्यूशन. म्हणजे एरियल वेलोसिटी इज व्हॉट? इट इज इक्वल टू द रेशो ऑफ एरिया कव्हर्ड पर युनिट टाइम. इफ दिस प्लॅनेट कव्हर or planet rotate complete one rotation, then in this time capital T it covers area which is equal to area of ellipse. Therefore we can write aerial velocity is equal to area of ellipse divided by time of revolution. Okay, so what is the area of ellipse? आता या ठिकाणी आपल्याला ellipse चा एरिया काम पडणार आहे. ellipse चा जो एरिया आहे तो आहे पाय ए बी. आणि या ठिकाणी टाइम रिव्होल्यूशन आपण दाखवणार आहोत टी. त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे एरियल वेलोसिटी इज इक्वल टू पाय ए बी डिवाइडेड बाय टी. परंतु आपल्याला या ठिकाणी टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू ए क्यूब हे रिलेशन दाखवायचं, म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला टी साठी तयार करायचा आहे. देअरफॉर दिस टी is equal to, it is equal to pi a b divided by what? Area velocity. But according to the second law of Kepler's planetary motion, what is the aerial velocity? It is equal to L divided by 2m. It is L divided by 2m. Therefore, we can write here this T is equal to, it is equal to 2 pi m
A B divided by L. So this is the time period for the planet to complete one revolution around the sun. Now, what is next? We need t square. Okay, so how we can find this t square? Therefore, by squaring this equation, we get t square is equal to 4 pi square m square a square b square divided by l square. But we know that in the case of ellipse, because this path is elliptical, we know latest rectum of ellipse, and this latest rectum of ellipse L is equal to b square divided by a. So if this L is equal to b square by a, therefore this b square is equal to L multiplied by a. Okay, so we can write here this t square is equal to 4 pi square m square a square into a into L, and it is divided by L square. Therefore, this t square is equal to, it is 4 pi square m square, this a square multiplied by a is equal to a cube multiplied by L, and it is divided by capital L square. Okay, now this t square is equal to 4 pi square m square L divided by L square and multiplied by a cube. So now this term in the bracket, या term मध्ये, या bracket मध्ये जी काही term दिलेली आहे ती term constant आहे, कारण की pi ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. m means मास आहे, मास कॉन्स्टंट आहे. L म्हणजे लेटेस्ट रेक्टम आहे, ते पण कॉन्स्टंट राहणार. आणि हा जो L आहे, L means angular momentum, ते सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. याचा अर्थ ही जी पूर्ण टर्म आहे कॉन्स्टंट आहे, तर आपण याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो t स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय a क्यूब, किंवा तुम्ही याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता t स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू a क्यूब. तर अशा प्रकारे by using some terms related with the ellipse, ellipse सोबत जे काही टर्म्स रिलेटेड आहेत त्यांचा उपयोग करून आणि आधीचे लॉ आपण प्रूव्ह केले आहेत त्याचा उपयोग करून आपण हा जो थर्ड लॉ आहे केपलरचा तो या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील, काही अडचणी असतील, तर त्या अडचणी तुम्ही मला विचारू शकता. आपल्या ग्रुपवर तुम्ही तशा प्रकारची अडचण काय आहे किंवा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम मला लिहून पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण केपलरचा सेकंड लॉ आहे, थर्ड लॉ आहे, तर थर्ड लॉचा प्रूफ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. याच्या नंतरचा भाग आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. हॅव गुड डे, बाय.